नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? लहानांपासून मोठ्यापर्यंत अगदी कोणीही खाईल अशी क्रिस्पी आणि टेस्टी रेसिपी आहे ही. यालाच आपण नमकीन म्हणतो किंवा आपण याला तिखट शंकरपाळी असं सुद्धा म्हणतो. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर बघूया यासाठी काय काय लागेल. एक मोठी वाटी मी मैदा घेतलेला आहे, साधारण छोट्या 2 वाटी आहे. आणि त्यानुसार मी घेतला आहे 2 चमचे, छोटे 2 चमचे ओवा मी 7 ते 8 वेळा ठेचून घेतला आहे, जेणेकरून त्याचा पूर्ण स्वाद त्या पिठामध्ये मिसळेल. आणि आपल्या चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. बस एवढंच त्या पिठामध्ये टाका आणि पाण्याचा वापर करून छान असं तुम्ही पीठ मळून घ्या. मैदा असल्यामुळे एक 5-7 मिनटं लागतील मळायसाठी, पण व्यवस्थित आणि छान मळून घ्या, जेणेकरून तो ओवा आणि मीठ पूर्णपणे त्या पिठामध्ये मिसळेल. आणि मग जे क्रिस्पी नमके होतात ना, ते खूप छान लागतात. आणि नंतर याचे गोळे घ्यायचे. तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल जास्त लागत नाही, थोडंच तेल लागतं. आणि एक गोळा घ्यायचा मैद्याचा आणि तो छान असा पातळ लाटून घ्यायचा. आपण गोड शंकरपाळी करत असताना कसं करतो, थोडंसं जाडसर लाटतो, पण ही तिखट शंकरपाळी करताना एकदम पातळ लाटायची पोळी. तुम्ही जेवढं पातळ लाटाल तेवढं ते जे तुमचे जे टेस्टी नमकीन जे आहे ते खूप छान लागतील. त्याच्यामुळे शक्यतो पोळी ही तुम्ही पातळच लाटा. असे व्यवस्थित छान असे पातळ लाटून घ्यायचे आहे. आणि माझ्याकडे असे चॉकलेटचे शेपर्स आहेत, जे केकचं रॉ मटेरियल मिळतं ना, तिथे तुम्हाला आरामात मिळून जाईल. असे शेपर्स आहेत, असे वेगवेगळ्या शेपचे आहेत. हार्ट शेप आहे, फ्लावर शेप आहे, डायमंड शेप आहे, डायमंड नाही, सर्कल शेप आहे आणि स्टार शेप आहे. असे छान छान जे शेपर्स आहेत ते आपल्या पोळीवरती तुम्ही त्याची छाप अशी उठवून घ्यायचे. असे व्यवस्थित हळूहळू तुम्ही छान असे शेपर्स त्याच्यामध्ये उठवा. आणि नंतर एकत्र सगळे तुम्ही ते शेप काढून घ्या. व्यवस्थित असं काढून घ्या. अशा पद्धतीने बघा, ते सगळे शेप्स तुम्ही काढून घ्यायचे. आणि असे एका ह्याच्यामध्ये छान असं तेलामध्ये तुम्ही तळून घ्या. व्यवस्थित असं अंगावरती उडणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची. आणि असं छानपणे ते तेलामध्ये सोडून द्यायचं. व्यवस्थित तेल निथळून घ्या पूर्णपणे. अशा पद्धतीने एकदम लाईट असं तुम्हाला तळून घ्यायचं आहे. जे राहिलेले जे आहेत ते व्यवस्थित पूर्ण शंकरपाळे आपले जे आहे टेस्टी नमकीन ते याच्यामध्ये तुम्ही परत तेलामध्ये सोडा. शिल्लक राहिलेले सगळं सोडा आणि असं छान क्रिस्पी असं खरपूस भाजून घ्या, म्हणजे ते खायलासुद्धा खूप छान लागेल. मोठे लोकसुद्धा चहासोबत खूप व्यवस्थित म्हणजे असं खातात, त्यांना खूप आवडेल. असं खूप टेस्टी नमके आहे ते. लहानांपासून मोठ्यापर्यंत आपण तर चहासोबत इझिली खाऊ शकतो, इतकी टेस्टी नमकीन होते ही. तर कशी वाटली तुम्हाला ही नमकीन, म्हणजेच तिखट शंकरपाळी? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.